मंगेश नागे हे दूध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात. अशा व्यक्तीला बाजार समितीने आश्रय द्यायला पाहिजे. मात्र बाजार समिती त्यांना डावलून लावत आहे व दबंग कार्यवाही केल्या जाईल अशा धमक्या देत आहे व ते दुकान जेसीबीच्या सहाय्याने उचलून फेकून देऊ अशा धमक्या येत असल्याचा आरोप मंगेश नागे या दूध व्यावसायिकाने केला आहे. माझा दूध व्यवसायाचं दुकान जर कोणी बळजबरीने उद्ध्वस्त केले तर मी या ठिकाणी आमरण उपोषण करणार असे सुद्धा यावेळी मंगेश नागे यांनी ठणकावून सांगितले आहे. मी अल्पभूधारक शेतकरी असून दूध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो व आता जर हा माझा व्यवसाय बंद झाला तर आमरण उपोषणच करणार असल्याचं दूध उत्पादक शेतकरी आणि प्रशासनाला यांनी सांगितले आहे. सह्याद्री माझा न्यूज करता सुरेश देशमुख, दर्यापूर. सुनील भाऊ गावंडे हे माझ्यापाशी आले आणि मला दबंग कारवाई करतील असा त्यांनी धवस दिली की हा खोका इथून उचलण्यात यावा. का उचलण्यात यावा, काय प्रॉब्लेम आहे या खोक्यामध्ये? या खोक्यामुळे प्रॉब्लेम असा आहे म्हणत ते की बा इथं मंगल कार्यालय होऊन राहिलो, मंगल कार्यालय होताना इथं खोका पाहिजे नाही समोर. माझं म्हणणं असं आहे की माझा एकच खोका नाही आहे या नालीवर. इथं खोके सर्व इथून आमच्या नाक्यापासून ते पूर्ण डेपोपर्यंत खोके आहेत. पण त्यांच्यावर हे कारवाई न करता माझ्यावरच का करून राहिले? माझ्यासमोर यांची दुश्मनी काय आहे? हो, माझ्यावरच कारवाई करण्याचा प्रयत्न आहे. काय करणार तुम्ही आता? मग आता जर खोका उचलला, मी इथं माझा जीव गेला तरी चालेल पण मी खोका उचलत नाही. मी इथं आमरण उपोषण करणार आहे. तर या खोक्यावर तुमचा उदरनिर्वाह, या खोक्यावरच माझा उदरनिर्वाह. माझ्याकडे 2 एकर शेती आहे. अल्पभूधारक आणि बेरोजगार पण आहे. हा, बेरोजगार पण आहो. माझ्या स्वतःच्या म्हशी आहेत. मी स्वतः दूध विकण्याचा प्रयत्न करून राहिलो. बेरोजगार युवक जर आपल्या पायावर उभे राहत असेल तर सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे. सपोर्ट करायला पाहिजे, हेच माझी इच्छा आहे.